नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपला जी काही आपली सिरीज आहे आरआरबी पीओ प्री आणि जे काही क्लरिकल साठी जी काही सिरीज सुरू आहे आपली, त्याचा आज आहे 9th डे. ठीक आहे. ओके, आय होप ही जी काही सिरीज आहे त्याच्यातून तुम्हाला फायदा होत असेल आणि तुम्हाला समजून येत असेल की जे काही एक्झाम लेवलच्या जी काही गोष्टी आहेत रिझनिंग बाबतीत ते कशा पद्धतीचे असतात. ठीक आहे, या सर्व गोष्टींचा तुम्हाला एक आयडिया येऊन गेली असेल. ठीक आहे, एक बेसिक आयडिया. आणि या सिरीजला तुम्ही जर फॉलो केलो तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे, जे काही फ्युचरमध्ये जे काही आरआरबी क्लर्क प्री, जे काही एसबीआय क्लर्क सॉरी आरआरबी क्लर्क प्री, आरआरपीओ जे काही प्री आहे त्यासाठी. ठीक आहे, तर आय होप तुम्ही हे सिरीज फॉलो करत असाल. तर आज सुरू करू आपण. तर बघा काय म्हणले, पहिलंच पझल आहे आणि आज तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ जे काही न्यूमेरिकल सिरीज म्हटलं तुम्हाला, अल्फा न्यूमेरिकल सिरीज. ठीक आहे, ती घेणार आहे आपण. सिलॉग आहेत वेगळे. ठीक आहे, तर सर्व गोष्टींचं मिक्सचर आहे. ओके, तर बघा काय म्हणताय, 8 पर्सन्स आहेत मग PQ to W. ठीक आहे, लिव्ह 4 डिफरंट फ्लोर्स आणि 4 स्टोरी बिल्डिंग. आता कसं असतं हे 4 डिफरंट फ्लोर्स म्हणजे 4 3 2 1 4 फ्लोर आणि हे जे काही 2 फ्लॅट असतात, एका फ्लोअरवर 2 फ्लॅट, अशा पद्धतीचं हे पझल असतं. सो त्याला सॉल्व्ह करायचं असतं. ओके, ठीक आहे, हेच बेसिक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे काय म्हणतंय, वेअर द लोअर मोस्ट फ्लोर इज नंबर 1. ऑब्व्हियसली जो काही लोअर मोस्ट असेल तो एक नंबरच असेल. ठीक आहे, अँड वन अबोव इज दॅट 2 अँड सो ऑन. ठीक आहे, द टॉप मोस्ट फ्लोर इज नंबर 4. म्हणजे जो काही टॉपचा फ्लोर आहे तो 4, मग त्याच्या खाली 3, त्याच्या खाली 2 आणि हा जो काही एक नंबरचा फ्लोर आहे तो, मग याला असं मानलं जातं. आणि याच्यावरती 2 फ्लॅट्स, म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर 2 फ्लॅट्स आहेत असं दाखवलं जातं. ओके, म्हणजे इथं फ्लॅट नंबर ए आणि इथं फ्लॅट नंबर बी, म्हणजे चौथ्या फ्लोअरचा फ्लॅट ए आणि फ्लॅट बी असं. ठीक आहे, आपलं जे काही मंथ रिलेटेड आपण घेतो ना, सेम तसंच. ओके, हा आता बघा याच्यामध्ये नोट आहे ना जी, ती नीट वाचायचं, त्याच्यामध्ये काहीतरी दिलं असतं. ओके, इथं काय म्हणले, इच फ्लोर हॅज 2 फ्लॅट्स. आताच तुम्हाला म्हटल्यासारखं फ्लॅट ए अँड फ्लॅट बी. आता काय म्हणले, फ्लॅट ए जो आहे इज टू वेस्ट ऑफ बी. आता वेस्ट म्हणजे हा वाला झाला, म्हणजे हा फ्लॅट ए आहे, सॉरी हा जो आहे फ्लॅट ए. ठीक आहे, हा फ्लॅट ए आहे, याच्या वेस्टला, बीच्या वेस्टला फ्लॅट ए. ओके, याचा असं त्यांचा मतलब आहे. नेक्स्ट आहे काय म्हणले बघा, नोट 2, जो काही फ्लॅट बी फ्लोअर 2. आता फ्लॅट बी हा आहे, फ्लॅट बी हा आहे फ्लोअर 2, म्हणजे हा फ्लोअर 2 म्हणजेच काय झाला, हा वाला. ओके, फ्लॅट बी फ्लोअर 2 इज इमिजिएटली अबोव फ्लॅट बी ऑफ फ्लोअर नंबर 1. हा जो आहे हा इमिजिएटली अबोव आहे फ्लॅट 1चा, फ्लॅट बी चा फ्लोअर नंबर 1चा आहे. म्हणजे जे आपण मांडणी केले ना त्याचं फक्त सांगितलं त्यानं की बाबा कोणता फ्लॅट कोणत्या ह्याच्यावर आहे. सेम हेच असतं, आपण जे केलोय ना तोच विषय, फक्त तिने सांगितलं वर्ड्स मध्ये. ओके, हा ठीक आहे. नेक्स्ट आहे एरिया ऑफ इच फ्लॅट इज इक्वल. ठीक आहे, एरिया वगैरे काय नसतं. ओके, एवढं लक्ष नाही देत. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स लिव्ह ऑन इच फ्लोर. ओके, अँड ओनली 1 पर्सन लिव्ह ऑन इच फ्लॅट. एका फ्लोअरवरती 2 पर्सन आणि एका फ्लॅटमध्ये एकच पर्सन. ठीक आहे, ऑब्व्हियसली. तर आपण याला सुरू करू. काय म्हणले बघा, 4 फ्लोअर्स आहेत म्हणले आणि 2 फ्लॅट्स. ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं 2 फ्लॅट्स घेऊ आणि 2 फ्लोअर. ओके, तर हा फ्लॅट ए इज वेस्ट ऑफ फ्लॅट बी असं त्यांचा मतलब आहे. ओके, फ्लॅट ए इज वेस्ट ऑफ फ्लॅट बी. ठीक आहे, हा ओके, हा मग आता बघा काय असतं विषय. काय म्हणले, पी लिव्स 2 फ्लोर्स बिलो यस वेअर बोथ लिव्स ऑन अ डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॅट. आता पी लिव्स 2 फ्लोर्स बिलो यस, कालच तुम्हाला सांगितलंय बिटवीन असेल तर जेवढे काही तुम्हाला दिलेले आहेत तर 2 3 तर ते तेवढे घ्यायचं. जर त्याच्यामध्ये अवे, बिलो, फ्रॉम हे जर असेल तर अशा गोष्टी असतील तर त्याच्यामधून -1 करायचं. आता इथं काय म्हणले,
पी लिव्स 2 फ्लोर्स बिलो एस, म्हणजेच याचा मतलब काय झाला, पी आणि एस मध्ये एक फ्लोरचा गॅप आहे. ओके, आता जो काही पी आहे एक फ्लोर खाली आहे. ओके, म्हणजे सॉरी 2 फ्लोर खाली आहे असं त्यांचा मतलब आहे. ही इज नॉट इक्वल टू सेम फ्लॅट. ओके, म्हणजेच जर समजा एस जर इथं असेल तर पी इथं असणार, म्हणजे फ्लॅट ए मध्ये असणार, ऑर वाईस वर्सा. ओके, यांचं तसं मतलब आहे. हा, नेक्स्ट बघा. हा, इथं बघा, एस लिव्स वेस्ट ऑफ यू, याचा मतलब काय झाला, एस लिव्स वेस्ट ऑफ यू म्हणजेच एस कुठे येणार आहे, ऑब्व्हियसली एस हा ए मध्ये येणार आहे. मग एस साठी किती जागा आहेत बघा, एस साठी एकच जागा आहे, एस साठी एकच जागा आहे, इथे एक, इथे यू, नेक्स्ट आहे इथे एक आणि इथे यू. कारण पी जो आहे हा 2 फ्लोर खाली आहे, म्हणजेच पी इथे येणार. ठीक आहे, ही कंडिशन आपली झाली. एस आणि पी ला तसं का घेतलं समजलं तुम्हाला. एस जो आहे हा यूच्या वेस्टला आहे, म्हणजेच याची कंडिशन फिक्स झाली की एस हा ए फ्लॅट मध्येच येणार आहे. तो कुठे येईल, या 2 कंडिशननुसार येणार. ओके, नेक्स्ट बघा आता काय म्हणले, as many floors above you as below W, W who is not in a live फ्लॅट बी. आता W जो आहे फ्लॅट बी मध्ये नाही, फ्लॅट बी मध्ये W नाही, पण यूच्या वर जेवढे फ्लोर्स आहेत तेवढेच डब्ल्यूच्या खाली आहेत म्हणले. मग आता यूच्या वर फ्लोर किती आहेत, इथं 0 आहेत, इथं तर एक पण नाही. मग डब्ल्यू कुठे येणार, इथे येणार, कारण डब्ल्यू हा बी मध्ये राहणार नाही. ओके, डब्ल्यूच्या खाली पण 0 फ्लोर. आता सेकंड कंडिशननुसार यूच्या वर एक फ्लोर आहे, मग डब्ल्यूच्या खाली पण एक फ्लोर पाहिजे, आणि तो जो डब्ल्यू आहे हा ऑब्व्हियसली ए मध्ये येणार आहे. ओके, कारण कंडिशननुसार बी मध्ये येत नाही डब्ल्यू. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट बघा, डब्ल्यू लिव्स 2 फ्लोर्स बिलो टी, टी हु लिव्स टू ईस्ट ऑफ व्ही. जो डब्ल्यू आहे हा 2 फ्लोर्स बिलो, 2 फ्लोर्स बिलो म्हणजे काय हो, की डब्ल्यू आणि टी मध्ये एक फ्लोरचा गॅप. ओके, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. आणि नेक्स्ट दिले बघा, टी जो आहे, टी हु लिव्स ईस्ट ऑफ व्ही, टी हा व्हीच्या ईस्टला आहे, मग व्ही इथे येणार, टी इथे येणार, आणि हा 1 फ्लोर बिलो, ऑब्व्हियसली तेच असणार आहे. मग इथं टी, इथं व्ही आणि इथं टी, 1 फ्लोर बिलो डब्ल्यू. ओके, ही कंडिशन झाली, समजली तुम्हाला. तिथंच व्ही आणि तिथंच टी का घेतलं, तर टीच्या 1 फ्लोर बिलो म्हणजे 2 फ्लोर बिलो आहे ना ते, सॉरी, हा, डब्ल्यू हा 2 फ्लोर बिलो आहे, म्हणजे दोघांमध्ये एक फ्लोरचा गॅप, म्हणून ते आपण तिथे घेतलं. बिलो असल्यामुळं आपण टीला वर घेतलं, डब्ल्यू हा बिलो आहे टीच्या. ओके, नेक्स्ट आहे, क्यू लिव्स ऑन अ इवन नंबर फ्लोर बट डज नॉट ऑन अ सेम फ्लोर विथ पी. क्यू हा इवन नंबर फ्लोरला आहे, पण पी सोबत बसत नाही म्हटले. मग इथे क्यू येईल का, क्यू येईल का, नाही. ठीक आहे, क्यूला उरलं काय, एकच जागा इथली. त्यानं म्हटलं पी सोबत राहत नाही, पण बाकीच्या सोबत राहू शकतो. ठीक आहे, सो दिस इज द आन्सर. हे आपलं रॉंग आहे. ठीक आहे, मग इथं उरलेला कोण आहे, हे पी क्यू आर एस, आर उरलेला आहे म्हणून आर इथे येणार. ठीक आहे, दिस इज द सोल्युशन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल कसं असतं हे फ्लोअरचं. 4 फ्लोअर दिले म्हणले, त्यांना 2 फ्लॅट्स आहेत. एका फ्लोअर आपण इमॅजिन करायचं, एक बिल्डिंग आहे, 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे, त्याच्यावर फक्त एका फ्लोअर 2 हे आहेत, समजा फ्लॅट्स आहेत, ए आणि बी. ए हा बीच्या वेस्टला आहे म्हणले त्यांना, म्हणून असं आपण इमॅजिन करायचं. ठीक आहे, येऊन जाते. ओके, हा, आता नेक्स्ट बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणले, सर्क्युलर टेबलवर बसलेले आहेत. ठीक आहे, बसू द्या. आता हा एवढं 8 पर्सन्स आहेत. ओके, ठीक आहे, 8 persons lives on a circular table facing circular table such that all of them are facing towards center. म्हणजे सर्वजण जे आहेत हे सेंटरला फेस करतात, हे समजलं असेल तुम्हाला. आता बघा, इथून डायरेक्ट सुरू करायचं. काय म्हणलंय, 2 पर्सन्स सिट बिटवीन एक्स अँड यू. आता बघा, कंडिशन आपण लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मी हे करत होतो, घेत होतो, पण आता 1-2 दिवस आपण कंडिशन लिहून घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की बाबा कोणती कंडिशन मी डायरेक्टली घेतोय हे. ओके, हा, आता बघा, 2 पर्सन सिट बिटवीन एक्स अँड यू. ओके, नेक्स्ट आहे यू हु सिट्स इमिजिएट राईट ऑफ डब्ल्यू. आता यू जो आहे हा डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला, यू जो आहे हा डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला. ओके, नेक्स्ट आहे डब्ल्यू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ झड. डब्ल्यू जो आहे हा झडच्या थर्ड टू द लेफ्टला आहे म्हणले, म्हणून ही कंडिशन अशी येणार. नेक्स्ट बघा काय म्हणले, ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन झेड अँड वाय.
आता झेड अँड वाय मध्ये जेवढे आहेत ऍज बिटवीन वाय अँड टी, आता वाय अँड टी मध्ये पण तेवढेच आहेत. म्हणजेच याचा मतलब काय झाला, वाय हा टी आणि झेडचा मिडलला आहे. ओके, आय होप समजलं असेल तुम्हाला. बट नेक्स्ट आहे, बट नन ऑफ देम सिट ऍडजेसंट टू इच अदर. म्हणजे यांचा मतलब काय माहितीये का, आता झेड आणि वाय आणि टी मध्ये तेवढेच जण आहेत, पण ते तिघ पण ऍडजेसंट नाहीत. म्हणजे झेड वाय टी एकत्र येऊ शकत नाहीत. ओके, झेड वाय टी, ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे, 3 पर्सन सिट बिटवीन व्ही अँड एस. ओके, व्ही आणि एस मध्ये तिघ जण आहेत. म्हणजेच याचा मतलब काय झाला, व्ही आणि एस मध्ये तिघ जण आहेत, म्हणजे ते दोघं अपोजिट, एकमेकाच्या अपोजिटला आहेत. ठीक आहे, डायरेक्टली. नेक्स्ट आहे यस हु डज नॉट सिट ऍडजेसंट टू टी. यस हा टीच्या ऍडजेसंटला नाही म्हणलंय. म्हणून आपण असं केलं, आपण मस्तपैकी आता सुरू कुठून करायचं, तर ज्या कंडिशन नुसार आपल्याला जास्त हे दिलेले आहेत, जास्त रिलेशन एका कंडिशन थ्रू दिलेले आहेत, म्हणजे ह्याचं लिंक याच्यासोबत त्याच्यासोबत आहे, त्या कंडिशन नुसार आपण सुरू करायचं. ओके, आता बघा इथूनच दिले एक्स यू, पुन्हा डब्ल्यू यू आणि डब्ल्यू झेड याच्यासोबत रिलेशन आहे. मग सुरू करू आपण. जो काही एक्स आणि यू मध्ये आहेत, हे दोघ जण आहेत म्हणले. बघा एक्स आणि यू मध्ये दोघ जण घ्या इथं पटकन. पहिल्यांदा एक्स आणि यू मध्ये इकडे 1 आणि 2 इकडे एकदा येऊ शकतो. यू जो आहे हा इकडे पण येऊ शकतो, राईट साईडला एक्सच्या. म्हणून ही कंडिशन झाली आपली. नेक्स्ट आहे यू जो आहे हा डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला आहे. मग डब्ल्यू कुठे येणार इथं, डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला. मग यू ला डब्ल्यू इथे येणार दुसऱ्या कंडिशन मध्ये, कारण डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला यू आहे. ओके, हे समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट बघा, डब्ल्यू जो आहे हा झेडच्या थर्ड टू द लेफ्टला आहे. म्हणजे डब्ल्यू आणि झेड मध्ये दोघं जण आहेत. मग झेड कुठे येणार, इथे येणार, कारण थर्ड टू द लेफ्टला आहे. म्हणजे ते मध्ये बघत असेल तर हे थर्ड टू द लेफ्ट, फर्स्ट सेकंड थर्ड. ओके, मग इकडे बघा थर्ड टू द लेफ्ट म्हटल्यानंतर 1 2 आणि इथं झेड येणार. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला, कारण हे मध्ये बघतायत. ओके, आता बघा झेड वाय टी ही कंडिशन झाली. आता व्ही आणि एस हे अपोजिट आहेत, एकमेकाच्या अपोजिटला आहेत, कारण व्ही आणि एस मध्ये 3 जण आहेत. म्हणजे काही एकच इथं समजा व्ही आणि एस साठी इथं जे काही हे आहे अपोजिट घेण्यासाठी, दोघांना 3 घेण्यासाठी इथं कोणतीच कंडिशन नाही. समजा तुम्ही इथं व्ही ला घेतलं तर एस येऊ शकत नाही इकडं. इथं जर समजा व्ही किंवा एस ला घेतलं तर इकडे एस आणि हे येऊ शकतं का, एस ऑर टी नाही, एस ऑर व्ही नाही. इथं जर समजा व्ही ऑर एस ला घेतलं, इथे येऊ शकतं का, कारण ऑलरेडी एक्स आहे म्हणून इथे येणार नाही. इथं जरी व्ही ऑर एस ला घेतलं, इथं व्ही ऑर एस येऊ शकतं का, नाही, ऑलरेडी झेड आहे. सो ही कंडिशन आपली रॉंग. आता हे जे काही बाकीचे कंडिशन्स आहेत हे पहिल्या कंडिशन नुसार बसणार आहेत. तर आता व्ही आणि एस ला एकच जागा आहे, व्ही ऑर एस इथे येऊ शकतं, व्ही ऑर एस इथे येऊ शकतं. फक्त कंडिशन ही आहे की एस आणि टी ही नेबर नाहीत. म्हणून बघू आपण एस आणि टी ला कुठे घेऊ शकतो आपण. ओके, तर बघा आता बघा, हा एकच कंडिशन आहे. आता बघा झेड आणि वाय मध्ये जेवढे आहेत तेवढेच वाय आणि टी मध्ये आहेत. मग समजा इथं जर वाय ला घेतलं इथं टी येणार ऑब्व्हियसली, कारण झेड आणि वाय मध्ये किती आहेत, 1 जण आहे एक्स. मग वाय आणि टी मध्ये किती असणार, 1 जण. तिथं उरल्यातच 2 जागा वाय आणि टी साठी, म्हणून ते आपण घेतलं. तिथं वाय घेतलं आणि तिथं टी घेतलं. ओके, समजा वायच्या जागी जर टी घेतलं असतं तर झेड आणि वाय मध्ये 3 जण झाला असते, झेड आणि वाय मध्ये. वाय आणि टी मध्ये पण 3 जण घ्यावं लागलं असतं. ओके, ही कंडिशन आहे. ओके, त्याच्यामुळं आता बघा शेवटची कंडिशन ही झाली. इथं काय म्हणले, झेड वाय टी हे नेबर नाहीत, हे पण झाली. नेक्स्ट आहे एस आणि टी हे नेबर नाहीत. मग आता एस इथं आहे का, इथं आहे. मग इथून एस काढायचा, इथं व्ही राहणार आणि एस इथं राहणार. ठीक आहे, सो दिस इज द सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. एक्स पासून घेतलं, एक्सच्या लेफ्टला झेड, पुन्हा एस, यू, डब्ल्यू, टी, व्ही आणि वाय. सो दिस इज द सोल्युशन ऑफ पझल. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि एक प्रकारे सिंपल आहे असं वाटत असेल. ओके, नेक्स्ट बघा, पझलच आहे. पझल काय घेतले पहिल्यांदा, कारण पझलचा एक मोठा क्रक्स जो संपला. नेक्स्ट आपल्याला मिसलेनियसचं पण आहे. डिफरंट तुम्हाला म्हणजे व्हरायटी ऑफ क्वेश्चन दिसून येतील याच्यामध्ये, जे की एक्झाम रिलेटेड आहेत. तर बघा काय म्हणलंय, 7 मूव्हीज आहेत म्हणलंय. 7 मूव्हीज LMNR पर्यंत आहेत. ठीक आहे,
वर रिलीज्ड डिफरंट डेज, ठीक आहे, डिफरंट डेज आहेत म्हणले, डिफरंट डेज ऑफ द वीक स्टार्टिंग फ्रॉम संडे टू सॅटरडे. आता संडे टू सॅटरडे वीक आहे म्हणले, मग आपण वीक घ्यायचं डायरेक्ट. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. फक्त लक्षात हे घ्यायचं की त्यांनी वीक जो आहे हा स्टार्ट कुठून केलाय हे समजून घ्यायचं. ओके, ओके. वीक समजायचं की बाबा स्टार्ट संडे, कधी कधी मंडे, कधी ट्यूजडे, वेन्सडे, त्यांच्यानुसार आपण तिने कसं पण करू शकतात. सो लक्ष देऊन करायचं. ओके, ओ किती पॅरलल रेष आली बघा, ही झाली जरा डोबर. तर नेक्स्ट बघा काय म्हणलंय. आता हे आपण संडे टू सॅटरडे घेतलं पूर्ण, हे रँकिंग बेस बद्दल म्हणू शकतो आपण याला. काय म्हणले बघा, मूवी यम रिलीज आफ्टर थर्सडे. आता थर्सडेच्या आफ्टर मूवी यम आहे म्हणले, थर्सडे. तुम्ही याला डायरेक्ट पण करू शकता, यमला डायरेक्ट थर्सडेच्या नंतर घेऊ शकता. आपण डायरेक्ट करू, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा थर्सडेच्या नंतर बघा म्हटले मूवी, मग दोन कंडिशन आहेत, एक तर यम इथे येऊ शकतो और इथे येऊ शकतो. ठीक आहे, दोनच कंडिशन आहेत. नेक्स्ट आहे यल वॉज रिलीज 2 days बिफोर यम. 2 days बिफोर यम म्हटले, मग यल आणि यम मध्ये किती जण असणार, एक जण. 2 days बिफोर. बिटवीन जर शब्द असला असता त्याच ठिकाणी तर तिथं काय आलं असतं, दोघ जण आहेत असं आलं असतं. बिटवीन जर असलं असतं, त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर असलं काही आलं, बिटवीन न सोडून, तर तिथं डायरेक्टली एक मायनस करून घ्यायचं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला, हे सांगितलंय. नेक्स्ट आहे अँड इमिजिएटली आफ्टर एन. आता हो अँड कुणासाठी आला असेल, एम साठी काय, एल साठी? ऑब्व्हियसली एल साठी आलाय. आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतोय तुम्हाला अँड, हू, अँड कुणासाठी येतो, जे काही क्वेश्चन टॅग आहेत ते कुणासाठी येतात हे सर्व सांगितले. अँड असल्यामुळे ते कुणाला आलं, एल ला. मग आता काय म्हणले, एल इमिजिएटली आफ्टर एन. हा जो एल आहे हा इमिजिएटली आफ्टर एन आहे म्हणजे मग एन इथे येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, ऍज मेनी पर्सन्स आफ्टर क्यू. क्यूच्या आफ्टर जेवढे आहेत, ऍज बिफोर यू, बिफोर ओ. ठीक आहे, ही कंडिशन आहे. नेक्स्ट आहे ओ विच वॉज. आता विच कुणासाठी आला, क्वेश्चन टॅग आहे, जो नियरेस्ट आहे म्हणजे ओ हा नियरेस्ट आहे त्याच्यामुळं विच हा त्याच्यासाठी आला. ओ विच वॉज रिलीज्ड बिफोर यन. ओ हा यनच्या बिफोर आहे म्हणलंय. मग आता समजा एक पहिल्या कंडिशन नुसार बघा, ओ जर समजा इथे घेतला मंडेला, तर ओच्या बिफोर एक जण आहे, मग क्यूच्या आफ्टर पण एक जण पाहिजे. मग इथे येऊ शकतो का क्यू, म्हणून पहिल्या कंडिशन नुसार ओ मंडेला बसणार नाही. ओला एकच जागा संडे. ओ जर संडेला असेल तर क्यू हा सॅटरडेला असणार, कारण ओच्या बिफोर जेवढे क्यूच्या तेवढेच आफ्टर. मग आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, ही आपली झाली कंडिशन. आता सेकंड ह्याच्यामध्ये बघा, समजा ओला इथे घेतलं एक नंबरला संडेला, तर क्यू हा इथे येऊ शकतो का यमच्या जागी? नाही, ऑब्व्हियसली नाही. मग मंडेलाच ओ येणार आणि क्यू इथे येणार, कारण ओच्या जेवढे वर आहेत तेवढेच क्यूच्या खाली आहेत. ओके, और ओच्या जागी क्यू येऊ शकतं, क्यूच्या जागी ओ पण येऊ शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, पी वॉज रिलीज्ड बिफोर आर. आता पी हा एकच जागा आहे, पी आणि आर साठी, पी आणि आर साठी एकच जागा आहे. पी इथे येणार, आर इथे येणार, कारण पी हा आरच्या बिफोर आहे. बट नॉट ऑन मंडे. बट नॉट ऑन मंडे म्हणजे पी हा मंडेला येत नाही, म्हणून पहिली कंडिशन आपली रॉंग झाली. सो दिस इज अवर सोल्युशन. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. पहिली कंडिशन आपली का रॉंग झाली, ही शेवटच्या कंडिशन नुसार, की पी वॉज रिलीज्ड बिफोर आर बट नॉट ऑन मंडे. आता हा बट कुणासाठी येणार, जो काही फर्स्ट वाला आहे तो. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट बघा, हे जे काय ब्लड रिलेशन. ठीक आहे, सॉल्व्ह करा तुम्ही पहिल्यांदा. हा, आता बघा आपले जे काही ट्रिक्स आहेत, म्हणजे पहिल्या डे पासून तुम्हाला सांगतो, ब्लड रिलेशन मध्ये जे काही नियरेस्ट पर्सन आहे, म्हणजे आपलं पहिल्यांदा बघायचं, हे तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. त्याचा आज तुम्हाला इत्तमभूत उदाहरण आणि सोल्युशन पण भेटणार आहे. आता बघा काय म्हणलंय, जी इज अ ब्रदर इन लॉ ऑफ ए. सगळ्यात महत्वाचं, जी हा ए चा ब्रदर इन लॉ आहे.
आता तुमच्या डोक्यात काय काय कंडिशन येऊ शकतात बघ. आता जी हा एचा ब्रदर इन लॉ आहे म्हटल्यानंतर पहिली कंडिशन काय यायला पाहिजे तुमच्या डोक्यात, की एचं लग्न झालेलं आहे आणि एच्या जी काही पत्नी किंवा पती आहे त्यांचा भाऊ हा जी असणार आहे. ओके, म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ म्हणजे ब्रदर इन लॉ असणार आहे, म्हणजे तो जी असणार आहे. ऑर याच्यामध्ये एक आणखीन एक कंडिशन होऊ शकते की एला बहीण आहे असं समजा आणि बहिणीचं लग्न झालेलं आहे जी सोबत. ओके, तिथं पण तो जो काही जी आहे हा एचा हा असू शकतो, ब्रदर इन लॉ असू शकतो. मग तुम्हाला याच्यामध्ये सोपं काय वाटतं हो? आपलं लग्न लावलेलं सोपं वाटतं का आपल्या म्हणजे जे काही सिस्टर आहे त्यांचं लग्न लावलेलं सोपं वाटतं? कारण कसं असतं ब्लड रिलेशन मध्ये कसं असतं माहिती का, इथं इथं सांगतो, तुम्ही प्रॅक्टिकलचं डोक्यात नका घेऊ. इथं काय असतं म्हणजे तो पण कंडिशन असू शकते, त्याच्यामध्ये दुवत नाही. पण तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी पटकन आता काय घ्यायचं काय हे करण्यासाठी पहिल्यांदा आपल्यावर लावून बघायचं, अप्लाय करायचं की हा हा माझा ब्रदर इन लॉ असू शकतो, म्हणजेच माझं लग्न झालेलं आहे, माझा हा ब्रदर इन लॉ आहे, ठीक आहे, माझ्या बायकोचा भाऊ आहे, असं होऊ शकतं. ठीक आहे, अशा कंडिशन मध्ये. ओके, मग इथं आपण घेऊन बघू, जर झालं सॉल्व्ह तर ठीक, नाही झालं तर मग आपलं म्हणजे दुसरा तर ऑप्शन आहेच. ठीक आहे, नाही काय म्हणलंय, जी इज ब्रदर इन लॉ ऑफ ए. मग समजा आपण एचं लग्न लावलं आणि त्याचा भाऊ हा जी असणार आहे. हा, आता नेक्स्ट बघा, अँड ही इज अनमॅरिड पर्सन, म्हणजे आता अँड कोणासाठी असणार, फर्स्ट पर्सन साठी. आणि जो काही जी आहे अनमॅरिड आहे. सोल्युशन झालं, कारण याची जर बहीण असला असती आणि त्याचा जर नवरा असला असता तर तो लग्न झाल्याशिवाय कसं होणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला, हा जी इथंच का आला. ओके, हा आता बघा, बी इज अ फादर इन लॉ ऑफ एचा फादर इन लॉ आहे बी, म्हणजेच हा जीचा वडील असल. बी इज अ फादर इन लॉ ऑफ ए अँड हजबंड ऑफ डी. बी हा डीचा हजबंड आहे, म्हणजे डी त्यांची पत्नी झाली. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे डी हु हॅज ओनली 2 चिल्ड्रन्स. डी ला 2 चिल्ड्रन आहेत, संपला विषय. इथं एक, इथं 2, उरलेला तो तिथे येणार आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. हा, आता नेक्स्ट आहे सी इज ग्रँड डॉटर ऑफ डी. सी ही डी ची ग्रँड डॉटर आहे. मग इथं आपण इथं यांचं लग्न झालेलं आहे, म्हणजे याला आपण मुलगी, म्हणजे बाबा यांचं मुलगी झाली असं समजू. ठीक आहे, म्हणजे नियरेस्ट. तुम्ही जर जीचं ऑलरेडी लग्न झालं नाही, मग त्याला मुलगा कसा होणार आहे. मग आता इथं जर ग्रँड डॉटर घ्यायचं म्हणलं, इकडे तर येणार नाही. एचं जर भाऊ असेल, त्यांचं लग्न झालं असेल, तर तिथं डीचं कशाला संबंध, काय संबंध. ओके ओके, समजलं तुम्हाला. सी इज अ ग्रँड डॉटर ऑफ डी अँड हॅज 1 सिबलिंग, म्हणजे त्यांना एक भाऊ आहे. सीला एक भाऊ आहे, सिबलिंग म्हणजे इकडं चुलत भाऊ पण होऊ शकतो. ओके, हा, आता बघा, एफ इज अ ग्रँड मदर ऑफ ई अँड पॅरेंट ऑफ ए. आता एफ ही एची आई आहे, संपला विषय. एफ ही एची आहे, कारण जो काही एफ इज अ ग्रँड मदर ऑफ ई अँड पॅरेंट ऑफ ए, संपला विषय. ईची ग्रँड मदर आहे, म्हणजेच ह्याला सिबलिंग आहे म्हटले, मग ईची ग्रँड मदर आहे असं धरू. ई हा सीचा चुलत भाऊ किंवा बहीण असू शकते. ठीक आहे, ए हॅज नो सन्स, म्हणजे इथं आपण घेते वेळी ईला पण मुलगी घेऊ, ई, कारण एला सन्स नाही. नेक्स्ट आहे एच इज द डॉटर इन लॉ ऑफ एफ. आता एच ही एफ ची डॉटर इन लॉ आहे, मग इथं संपला विषय. एच ही एफ ची डॉटर इन लॉ आहे. ओके, म्हणजे एच जर डॉटर इन लॉ असेल तर ए हा त्यांचा मुलगा असेल. ओके, एफ हु हॅज ओनली 1 चाइल्ड. एफ ला फक्त एकच चाइल्ड आहे. मग संपलं, हे समजलं तुम्हाला. सो दिस इज द सॉल्युशन ऑफ अवर ब्लड रिलेशन, म्हणजे ई आणि सी हे बहिणी बहिणी आहेत, बहिणी आहेत. एफ ही त्यांची ग्रँड मदर आहे, बी आणि डी आहे, एच ही जी ची बहीण आहे. सो दिस इज द सॉल्युशन ऑफ द ब्लड रिलेशन. याच्यावर काय क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत की समजा बी आणि त्याच्यामध्ये हे पण तुम्हाला विचारू शकतं की डिफरन्शिएट वन ऑफ द खाली असं 4 ऑप्शन दिलेले असतात. 4-5 ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यातलं वेगळं काय हे विचारलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला देऊ शकलं असतं की सेम जेंडरचे देऊ शकतात 4 ऑप्शन, समजा बी दिलं, जी दिलं, ए दिलं, त्याच्यापेक्षा जास्त आहे डी दिलं, समजा डी दिलं, एच दिलं, एफ दिलं, ए दिलं आणि समजा ई दिलं. मग याच्यामध्ये डिफरन्स काय, तर डिफरन्शिएट करण्यासाठी काय, तर डी, एच, ई आणि एफ हे जे आहेत हे फिमेल्स आहेत, फिमेल्स. ओके, याच्यामध्ये फक्त ए जो आहे हा त्या ऑप्शन नुसार ए हा मेल असणार आहे, ओनली 1.
मग याच्यामध्ये डिफरन्शिएट कोण असणार? हा ए वाला. ठीक आहे, असे क्वेश्चन विचारले जातात, काही घाबरायचं नाही. ओके, हा आता नेक्स्ट आहे सर्टनचं पझल. सर्टनचं पझल सांगते वेळी तुम्हाला काय सांगितलं होतं? सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात काय ठेवायचं की याच्यामध्ये पहिल्यांदा एंड हा शोधायचा. ओके, मग एंड शोधण्यासाठी बघा, आता पझल वाचण्यासाठी एंड शोधा. सर्टन नंबर ऑफ पर्सन्स लिनियर रो अँड फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. ओके, टुवर्ड्स नॉर्थ आहेत म्हणले, ठीक, काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणले बघा, ए सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ जी. ए हा जीच्या थर्ड टू द लेफ्ट आहे, इथे एंड भेटला का नाही, सोडून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. जी हू सिट्स ऍडजस्टंट टू सी असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन ए अँड सी ऍज बिटवीन डी अँड बी. हे कंडिशन तुम्ही लिहून पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, कारण नंतर परत परत तुम्हाला वाचायची गरज नाही. फक्त सॉल्व्ह करताना एंड शोधायचा, हे लक्षात ठेवा. ओके, या कंडिशन तुम्ही जर लिहून घेतला तर तुम्हाला सोपं आहे, कारण तुम्ही पहिल्यांदा कंडिशन वाचणार, मग एंड शोधणार, मग परत कंडिशन लिहिणार, सो त्याला टाइम जाऊ शकतो. सुरुवातीलाच तुम्ही जर पझल वाचत वाचत जर कंडिशन लिहून घेत असाल सर्टन नंबर मध्ये कोणत्याही पण म्हणा, एंड शोधते वेळी जर तुम्हाला एंड भेटला मध्येच तर तिथून सॉल्व्ह करू शकता. वेल अँड गुड. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट काय म्हणले, बी हू सिट सेकंड टू द राईट ऑफ जी. ओके, तिथं पण काही एंड नाही भेटला आपल्याला. नेक्स्ट बघा, D sits immediate right of F. D sits immediate right of F and sits third from one of the end of the rows. आपला इथे एंड भेटला आपल्याला, इथून सुरू करायचा. D हा सिट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड आहे, मग इथे घ्यायचं आपण, एकदा D इकडे घ्यायचं, समजा फर्स्ट सेकंड अँड थर्ड, समजा D इथे घेतला, नॉर्थला बघता येते, D जर इथे घेतला आणि एकदा इकडे घ्यायचा, फर्स्ट सेकंड थर्ड, D इकडे घेतला. डी सिट्स इमिजिएट राईट ऑफ एफ. मग डी सिट्स इमिजिएट राईट ऑफ एफ म्हटल्यानंतर एफ इथे येणार आहे आणि या कंडिशन नुसार एफ इथे येणार आहे. ओके, ही कंडिशन झाली. आता मग तुम्हाला मोकळा आहे की तुम्ही कोणती पण कंडिशन घेऊ शकता. ओके, इथंच नेक्स्ट बघा काय म्हणलंय, 6 पर्सन सिट बिटवीन एफ अँड एच. एफ आणि एच मध्ये 6 जण आहेत म्हणलंय. मग बघा 6 जण घ्यायचं, इथे एक ऑलरेडी आहे, मग 2, समजा 2 3 4 5 आणि 6 एफ आणि एच मध्ये. ओके, मग इकडे पण घ्या, 1 2 3 4 5 6 5 6. ठीक, एफ आणि एच 1 2 3 4 5 6, एफ आणि एच मध्ये 6 जण झाले. नेक्स्ट काय म्हणलंय, ई सिट्स एक्झॅक्टली बिटवीन आय अँड एच. ई सिट्स एक्झॅक्टली बिटवीन आय अँड एच. ही कंडिशन आपण घेऊ, हे कंडिशन लिहून घ्यायचं, आपण डायरेक्ट बसवता येत नाही, आई इकडे पण येऊ शकते, इकडे पण येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळं आता बघा, नॉट मोर दॅन 2 पर्सन्स सिट्स टू द लेफ्ट ऑफ एच. म्हणजे 2 पेक्षा जास्त जण एचच्या लेफ्टला नाहीत, म्हणून ही कंडिशन रॉंग झाली. सेकंड वाली, एचच्या लेफ्ट साइडला मॅक्झिमम 2 जण बसू शकतात, मॅक्स 2, नॉट मोर दॅन 2. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. ई सिट्स ऍडजस्टंट टू जे. ई हा ऍडजस्टंट टू जे आहे. ओके, असू द्या. ऑड नंबर ऑफ पर्सन सिटिंग इन द रो, म्हणजे ऑड नंबर आहेत त्याच्यामध्ये, समजा 11 13 17 15 19 21 अशा पद्धतीने असू शकतात. ओके, 9 तर ऑलरेडी झालेले असतील, त्याच्या पुढे वरच असू शकतात. ओके, ठीक. आता बघा वर राहिलेल्या कंडिशन नुसार काय म्हणलंय, आता यांच्या रिलेटेड कोणती कंडिशन राहिली का बघायचं. ओके, आता बघा, ए सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ जी. जी हू सिट ऍडजस्टंट टू सी. आता ए जो आहे सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ जी म्हणलंय, जी हू सिट्स ऍडजस्टंट टू सी, मग जी हा ऍडजस्टंट टू सी असं असू शकतं. ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन ए अँड सी. इथली कंडिशन ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही वाचत कंडिशन जरी लिहून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण पुढे तुम्हाला एंड अर्ध्यात जर भेटला किंवा शेवटी जर भेटला तर परत तुम्हाला कंडिशन वाचायला नको. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. ओके, ए आणि सी मध्ये जेवढे आहेत तेवढेच डी आणि बी मध्ये तेवढेच आहेत. आता डी आणि बी मध्ये तेवढेच आहेत म्हणले, डी अँड बी. ठीक आहे, नेक्स्ट आहे डी अँड बी. ठीक आहे, आता बी हू सिट सेकंड टू द राईट ऑफ जी. बी हा जीच्या सेकंड टू द राईटला आहे. बी हा जीच्या सेकंड टू द राईटला आहे. ठीक आहे, हे अशा येणार. ओके,
पुढली तर कंडिशन झालेलेच आहेत. डी सीट्स इमिजिएट राईट ऑफ एफ अँड थर्ड फ्रॉम वन ऑफ द ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता चला पुढे सुरू करू. आता आय आणि ई आणि एच याच्यानुसार काही होऊ शकतं का बघा. जी आणि बी ची तर काही कंडिशन दिलेलं नाही नाही नाही. जी सेकंड टू द राईट ऑफ बी. डी आणि बी जेवढे आहेत तेवढे ते ए आणि सी मध्ये आहेत. ए आणि सी चा काही संबंध नाही. मॅक्झिमम 2 जण आहेत म्हटलं एचच्या लेफ्टला. किती येतं, हे किती जण झालेत बघा. 1 2 3 4 5 6 8 9 10 11. आता 11 जण ऑलरेडी झालेत आणि मॅक्झिमम एचच्या लेफ्टला 2 जण आहेत म्हणले आणि या सिरीज मध्ये ऑड नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हणले. ऑड नंबर ऑफ पर्सन्स. मग आता एचच्या लेफ्टला मॅक्झिमम 2 बसू शकतात. मग आता आपण 1 जर घेतलं तर किती जण होणार आहेत, 12 जण. तर ते किती किती होतील, ते इव्हन नंबर होतील. म्हणून 12 जण बसू शकत नाहीत. म्हणजे 1 तर एचच्या लेफ्टला येणार नाही. ऑब्व्हियसली 2 येऊ शकतात. ठीक आहे. म्हणून इथं एचच्या लेफ्टला 2 जण घेतलं. का हे 2 जण घेतले हे समजलं तुम्हाला. कारण तिथं जर 1 जर घेतला असता तर इव्हन नंबर आला असते आणि जर 2 घेतले तर ऑड नंबर येतोय म्हणून 2 घेतले मॅक्झिमम. तर ही कंडिशन झाली तुमची. ह्याला काढा बाजूला. आता बघा नेक्स्ट काय कंडिशन असू शकते. आता आय एच आणि ई ची कंडिशन आहे. ओके. समजा जर इथं ई ला घेतलं, इथं आय ला जर घेतलं. ओके. ई आणि आय ची कंडिशन झाली. जे आणि ई. जे आणि हे नाही बरं, नको हे पण नाही, जाऊ. फक्त बस बघतोय हा कंडिशन हे करून. डी आणि बी मध्ये जेवढे आहेत, समजा आता बी जर इथे घेतलं, समजा आपण हे करू मस्तपैकी. हा समजा इथे जर बी घेतलं, समजा ओके बी जर इथे घेतलं, बी आणि डी मध्ये एक. आता जी हा जी जो आहे, बी जो आहे जीच्या सेकंड टू द राईट म्हणजे जी इथे येणार. ओके. ही कंडिशन झाली. आता ए हा जीच्या थर्ड टू द राईटला आहे. ए हा जीच्या थर्ड टू द राईटला आहे. मग कुठे येणार, 1 2 ए इथे येणार एच पशी. हा आपण फक्त हे करतोय. जी हा सी चा नेबर आहे, मग जी सी इथे येणार, सी इथे येणार. आता बघा ए आणि सी मध्ये किती येतं, 1 जण आहे. ए आणि सी मध्ये किती आहेत, 1 जण आहे. मग डी आणि बी मध्ये पण किती जण आहेत, 1 जण आहे. सो ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. आता आय एच आणि ई हे आहे, यांना कुठे घ्यायचं, ई आणि जे हे नेबर आहेत म्हटले. ई हा आय आणि एच चा मिडलला आहे. ओके असू द्या. ई सीट एक्झॅक्टली बिटवीन आय आणि एच. ओके. मग बी आणि डी मध्ये ती कंडिशन येणार नाही. सो बी आणि डी मध्ये ती कंडिशन येणार नाही कारण आय आणि एच ला घ्यायला जागा नाही. ओके. समजा बी आणि डी मध्ये 3 जण जर घेतलं, समजा जी ला इथे घेतलं, बी ला जर इथे घेतलं, 1 2 3 4. ओके. जी आणि सी नेबर आहेत, 4 जण नाही येऊ शकत, नाही असू शकत. फर्स्ट सेकंड थर्ड. ए जर इथे घेतलं, 1 2 3 4 नाही. बी आणि डी मध्ये 3 जण असू शकतात. बी आणि डी मध्ये समजा इथे घेतलं 1 2 3 3 जण आहेत. जी हा बी जो आहे हा जीच्या सेकंड टू द राईटला आहे. ओके असू द्या. आणि ए जो आहे हा थर्ड टू द राईटला आहे. ए फर्स्ट सेकंड थर्ड. ओके. आता ही बसणार, 100% बसणार. आता ए आणि सी मध्ये किती जण, आता सी जो आहे हा जीचा नेबर आहे म्हटले. सी जो आहे हा जीचा नेबर आहे. मग सी ला इथे घेतलं, सी ला इथं का घेतलं, कारण बी आणि डी मध्ये बघा 1 2 3 जण आहेत. मग ए आणि सी मध्ये पण 3 जण असायला पाहिजे, म्हणून हा जीच्या लेफ्टला येणार नाही, हा जीच्या राईटलाच येणार. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. सी कुठे काय आलं तिथं. मग सी जर इथं असेल, आता आय ई आणि एच मध्ये सेम पाहिजे. ओके. समजा आता ई ला जर इथे घेतलं 1 2 3 4, ई जर इथे घेतलं, इथं जे येणार पुन्हा 1 2 3 4, एच मध्ये 4 जण. सो दिस इज द सॉल्युशन ऑफ अवर पझल, जे काही सर्टन नंबरचं आहे. आता ई ला तिथंच का घेतलं, कारण आय आणि एचच्या एक्झॅक्ट मध्ये ई आहे म्हणून ई ला तिथे घेतलं. ईच्या लेफ्ट साईडला पण 4 आहेत, ईच्या राईट साईडला पण 4 आहेत आणि त्या एच आणि ई मध्ये पण 4 जण आहेत. ई आणि आय मध्ये पण 4 जण आहेत. इकडं एच नाही येणार, इकडं आय येणार. ठीक आहे. इकडं आय येणार कारण एच ऑलरेडी इकडं आहे. ठीक आहे. दिस इज द सॉल्युशन. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं टोटल नंबर किती आहेत.
सो टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती 13 आहे. त्याच्यावर बाकीचं पण विचारू शकतो. इफ व्हॉट इज रिलेशन बिटवीन ए अँड जी, हे सांगू शकता की तुम्ही ए इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ जी, और तिथं असं पण असू शकतं जी इज थर्ड टू द राईट ऑफ ए, असं पण असू शकतं. ठीक आहे. सो दिस इज द सोल्युशन. सर्टन नंबर तुम्हाला समजलं. हा, सगळ्यात महत्वाचं मिसलेनियसचा मेन म्हणजे टॉपिक की जो काही नंबर सिरीज आहे, जी काही नंबर सिरीज आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला विचारली जाते. तुम्हाला पहिल्यांदा फक्त नंबरची नंबर सिरीज सांगितलं, फक्त नंबर. याच्यामध्ये तुम्हाला ते पण 3-3 सेटची. आज तुम्हाला नवीन याच्यामध्ये हे दिसून येईल की अल्फान्यूमरिक सिरीज आहे. बाकी नंतर फ्युचरमध्ये तुम्हाला प्रत्येक डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिरीज पण घेणार आहे आपण, काही घाबरायचं नाही. ओके. आज आहे जे काही अल्फान्यूमरिक सिरीज आहे, म्हणजे याच्यामध्ये अल्फाबेट पण असणार आणि नंबर पण असणार, आणि पण ही सरळ एका रेषेमध्ये असणार. तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय. ओके. तर बघा हे कसं असतं माहितीये का, इथं अल्फान्यूमरिक सिरीज मध्ये इथं अल्फाबेट असणार, मध्येच कुठं नंबर असणार, कुठं अल्फाबेट नंबर अल्फाबेट अल्फाबेट नंबर, असं काही पण असू शकतं. त्याच्याहून हे क्वेश्चन असतात. डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. मग याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना लक्षात ठेवायचं की जी ही साईड आहे, ही साईड, त्यानं जर म्हटलं लेफ्ट साईड तर इकडून घ्यायचं, म्हणजे आपल्या लेफ्ट साईडनं घ्यायचं. त्यानं जर क्वेश्चन मध्ये विचारलं राईट साईड तर आपण इकडून घ्यायचं, म्हणजे आपल्या राईटनं घ्यायचं. ओके. जो काही आपलं राईट आहे तिकडून घ्यायचं, जो काही आपला लेफ्ट आहे तिकडून घ्यायचं. हे समजलं तुम्हाला लेफ्ट अँड राईटची कंडिशन. हा, आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय असतं माहितीये का, तर समजा आता जर इथं लेफ्ट लेफ्ट समजा लेफ्ट लेफ्ट दिलं, लेफ्ट लेफ्ट दिलं, किंवा राईट राईट दिलं, राईट राईट दिलं, और लेफ्ट राईट दिलं, लेफ्ट राईट दिलं, हे नीट लक्ष देऊन बघा बरं का, किंवा राईट और लेफ्ट दिलं, राईट अँड लेफ्ट असं दिलं, म्हणजे क्वेश्चन तुम्हाला दाखवतो मी, फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आता म्हणजे क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, कसा असतं तो क्वेश्चन ते पण दाखवतो तुम्हाला. फक्त हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं हाऊ मेनी लेटर्स व्हॉट इज द नंबर, असं क्वेश्चन विचारलं जातं का, असं की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 7th टू द लेफ्ट ऑफ 8th टू द लेफ्ट 8 फ्रॉम लेफ्ट हँड, असा क्वेश्चन विचारला जातं. म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये 2 वर्ड हुडकायचं की लेफ्ट लेफ्ट आहे का, लेफ्ट राईट आहे का, राईट राईट आहे का, राईट लेफ्ट आहे का, लेफ्ट राईट आहे. तो काही पण असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये जर सेम असेल लेफ्ट लेफ्ट, तुम्हाला विचारलं पण असेल लेफ्ट आणि सांगितलं पण असेल लेफ्ट, म्हणजे लेफ्ट 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 हे सेम 2 वर्ड असतील, 2 वर्ड हे सेम असतील, लेफ्ट और राईट राईट, लेफ्ट लेफ्ट और राईट राईट, जो काही सेकंड क्वेश्चन मधला सेकंड वर्ड असेल, म्हणजे इथं समजा राईट राईट असेल आणि सेकंड लाईन सेकंड नंबरचा जो काही राईट असेल किंवा सेकंड नंबरचा जर लेफ्ट असेल, तर या दोघांना मायनस करायचं. म्हणजे वर जर 5 लेफ्ट असेल किंवा खाली 7 लेफ्ट असेल, तर या दोघांना मायनस केलं तर किती येणार, 2 येणार. आणि जी काही सेकंड नंबरला आहे लेफ्ट और राईट, तिकडून ती नंबर घ्यायचं. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल, सांगतो. समजा आता इथं लेफ्ट लेफ्ट आहे, लेफ्ट लेफ्ट आहे, लेफ्ट लेफ्ट असं विचारलं, आणि इकडं 5th टू द लेफ्ट विचारलं आणि इकडे 7 टू द लेफ्ट विचारलं. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा डायरेक्ट, म्हणजे सेम जर असेल लेफ्ट लेफ्ट राईट राईट असं जर असेल तर मायनस करायचं, म्हणजे डिफरन्स घ्यायचा त्यांचा. या दोघांचा डिफरन्स काय, तर 2, 7 आणि 5 चा डिफरन्स 2. आणि मग याचं सोल्युशन काय असणार आहे, लेफ्ट कडून 2 नंबरचं जे काही गोष्ट आहे ते आपलं सोल्युशन असणार आहे. ओके. मग इथं लेफ्ट कडून 2 नंबर ही 9 असणार, म्हणजे आपलं ते उत्तर असणार. जर या जागी समजा राईट राईट असलं असतं, राईट 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 राईट, म्हणजे क्वेश्चन मध्ये, तुम्हाला दाखवतो, क्वेश्चन दाखवतो, घाबरू नका. तुम्हाला हे काय चालू आहे, राईट राईट कुठं असतं, काय असलं, तुम्हाला सगळं दाखवतो, टेन्शन नाही घ्यायचं. राईट राईट जर असेल सेम क्वेश्चन मध्ये, या दोघांना पण मायनस करायचं. सेम जर असेल राईट राईट लेफ्ट लेफ्ट असं जर असेल, मायनस करायचं डायरेक्टली. त्या दोघांना जे काही नंबर्स आहेत त्या दोघांना डायरेक्टली मायनस करायचं. आणि जे काही तुम्हाला सेकंड लाईनला, म्हणजे जे काही शेवटी क्वेश्चन विचारलंय, कोणत्या डायरेक्शननं विचारलंय, तिकडून तो नंबर घ्यायचा. समजा इथं 10 टू द राईट विचारलं आणि इथं 15 टू द राईट विचारलं, तर काय करायचं, या दोघांचा डायरेक्ट डिफरन्स घ्यायचा. मग या दोघांचा डिफरन्स काय येणार, 15 आणि 10 5. आणि जी काही सेकंडला विचाराय तुम्हाला, सेकंड लाईनला सेम ह्याच्यामध्ये तेच असणार आहे, फर्स्टला जे विचाराय ते. मग राईट कडून 5 नंबरला घ्यायचं, राईट कडून 5 नंबरला 1 2 3 4 5 हे तुमचं असणार यू.
यूज आहे हा तुमचा आन्सर असणार. ओके, ही झाली सेम एंटिटीचं. समजलं तुम्हाला? जर याच्यामध्ये डाऊट्स असेल ना तुम्ही विचारू शकता, कारण हे तुम्हाला पक्क झालं ना तुम्ही डायरेक्ट म्हणजे घेऊ शकता, तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. ते क्वेश्चन कसं असतं हे पण दाखवणार आहे, काही घाबरू नका. आता नेक्स्ट बघा, आता लेफ्ट राईट म्हणजे वेगवेगळं असतं. जर समजा तुम्हाला पहिल्यांदा लेफ्ट विचारलं की 5 टू द लेफ्ट आणि इकडे विचारलं 7 टू द राईट. ओके, असा जर क्वेश्चन असेल, एंटिटी जर वेगवेगळे असतील म्हणजे डायरेक्शन जर वेगवेगळे असतील, लेफ्ट राईट लेफ्ट, तर डायरेक्ट दोघांना ऍड करायचं. त्या नंबर्स जे विचारले त्यांना ऍड करायचं डायरेक्ट. आता इथं 5 आहे 5 टू द लेफ्ट आणि इतर 7 टू द राईट असेल, तर या दोघांना डायरेक्टली ऍड करायचं. या दोघांना ऍड केलं तर काय होणार? 12. मग हे 12 जे आहे हे लेफ्ट कोण घ्यायचं का राईट कोण? जी सेकंड टर्म आहे, जी सेकंड टर्मला क्वेश्चन मध्ये विचारलंय फ्रॉम राईट एंड, ते घ्यायचं. मग 12वा नंबर जो राईट कोण असेल तो आपला आन्सर आहे. जसं आपल्याला आन्सर विचारेल तसं. ओके, फक्त लेफ्ट राईट लेफ्ट असेल, एंटिटी जर डिफरंट असतील, डायरेक्शन जर डिफरंट असतील तर ऍडिशन, आणि जर डायरेक्शन सेम असतील, लेफ्ट कोण लेफ्टला विचारलं राईट कोण राईटला विचारलं तर जे काही आहे निगेटिव्ह म्हणजे मायनस करायचं. ओके, हे समजलं तुम्हाला? आणि आन्सर सॉल्व्ह करताना कुठून सोडवायचं? जे काही सेकंड लाईनला तुम्हाला सेकंडला जो काही टर्म आहे, सेकंडला जी काही डायरेक्शन आहे विचारली, तिकडून तुमचा आन्सर असणार आहे त्या डायरेक्शन कोण. तो हे होतं थोडंसं जे काही याचं बेसिक जे काही ट्रिक्स आहे हे तुम्हाला कधी पण हे कामाला येणार आहे. ओके, तर ही जर ट्रिक तुम्हाला समजली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा खरंच याचा फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला याचा फायदा काय आहे नेक्स्ट तुम्हाला दाखवतो. याच्यावर क्वेश्चन असणार 100%, तुम्ही घाबरू नका. ओके, फक्त हे समजलं का सांगा की राईट असेल तर मायनस, लेफ्ट राईट असेल तर प्लस. ओके, म्हणजे दोन जर एंटिटी डायरेक्शन डिफरंट असतील तर प्लस. ओके, हे लक्षात ठेवा फक्त. आणि सेम असेल तर मायनस. हे लक्षात ठेवा, तुम्हाला कामाला येते. तुम्हाला दाखवतो पुढं कसं डायरेक्ट येते. एक पाऊल तुम्ही दुसऱ्यांच्या पुढे राहणार आहे. ओके, तर बघा मग आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. हा, काय म्हणले याचा आज क्वेश्चन कसे विचारले जातात. काय म्हणते, हाऊ मेनी सच लेटर्स घ्यायचं. जे विचारले ते घ्यायचं. लेटर्स आर देर इन द गिवन सिरीज each of which is immediately preceded by vowel. म्हणजे असे लेटर इमिजिएटली प्रिसिडेड म्हणजे त्यांच्या इमिजिएट बॅक साईडला हे वॉवेल पाहिजे. प्रिसिडेड म्हणजे वॉवेल. जे काही फॉलोड असतील ते नंतर, फॉलोड नंतर, बिफोर म्हणजे जे काही प्रिसिडेड असेल हे बिफोर असेल. ठीक आहे, इमिजिएटली प्रिसिडेड बाय वॉवेल म्हणजे इमिजिएट त्यांच्या जे काही बॅक साईडला हे वॉवेल पाहिजे. अँड इमिजिएटली फॉलोड बाय नंबर. इमिजिएटली म्हणजे ह्याला कसं लिहायचं, इमिजिएटली फॉलोड म्हणजे लेटरच्या नंतर नंबर. मग हे काय असणार, पहिल्यांदा वॉवेल नेक्स्ट लेटर मग नंबर, वॉवेल नंबर लेटर, अशा कंडिशन तुम्हाला हुडकायची. आता वॉवेल इथं वॉवेल आहे, एक नंबरला ए ही वॉवेल आहे, मग त्याच्यानंतर इमिजिएट नंतर लेटर आहे का नाही, म्हणून ही कंडिशन झाली. आता वॉवेल हुडका पटमन. हा, इथं वॉवेल आहे बघा, ई हे वॉवेल आहे, त्याच्यानंतर हे लेटर आहे, त्याच्यानंतर नंबर आहे का, आहे. सो ही फर्स्ट आपली एंटिटी. ठीक आहे, एक एंटिटी झाली आपली. नेक्स्ट बघा वॉवेल कुठे आहे, एच वॉवेल आहे का नाही, जे वॉवेल आहे का नाही, के वॉवेल नाही, एल वॉवेल नाही, एक्स वॉवेल नाही, आय वॉवेल आहे. आयच्या नंतर लेटर आहे का बघा, नाही. 7 हे नंबर आहे, म्हणून ही म्हणजे हे लागू होणार नाही. हे नंतर सी व्ही हे तर आहे, वॉवेलच नाही. मग याचा आन्सर काय की अशी कोणती टर्म आहे खाली त्याच्यामध्ये वॉवेल लेटर आणि नंबर असणार आहे. सो एकच आहे, EG4. ई हे वॉवेल, जी हे लेटर आणि 4 हे नंबर. ठीक आहे, सो आपला आन्सर काय, ओनली 1 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आय होप तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं याला समजलं. हा, तर नेक्स्ट ज्याच्यासाठी हा तामझाम चालू होता तो क्वेश्चन. ओके, तुम्हाला आताच लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन सांगितलं. आता बघा पहिल्यांदा विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे बेसिक पासून तुम्हाला सांगतो, नंतर त्या आपल्या ट्रिक्सचं सांगतो. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 7th टू द राईट, 7th टू द राईट लक्षात ठेवा, ऑफ द एलिमेंट विच इज 4th फ्रॉम लेफ्ट एंड ऑफ द रो. आता काय म्हणलंय हे कन्फ्युज तुम्हाला होत असं, तुम्हाला आता सांगितलं राईट लेफ्ट आहे का लेफ्ट राईट आहे, हे लक्षात ठेवायचं. फक्त ऍडिशन निगेशन हे तुमच्या ह्याच्यावर, ऍडिशन करायचं का मायनस करायचं हे तुम्हाला सांगितलंय. सेम एंटिटी असेल तर मायनस, जर डिफरंट एंटिटी असेल म्हणजे डिफरंट डायरेक्शन असेल तर ऍडिशन करून जे काही सेकंड वाली टर्म आहे, सेकंड वालं डायरेक्शन आहे, तिकडून तुमचा आन्सर घ्यायचं. हे तुम्हाला सांगितलंय, लक्षात ठेवायचं. ओके,
आता इथं काय मग, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज सेवन्थ टू, म्हणजे असा कोणता एलिमेंट आहे जो सेवन्थ टू द राईट, म्हणजे कुणाच्या सेवन्थ टू द राईट, तर तो आहे फोर्थ फ्रॉम लेफ्ट हँड, म्हणजे जो कोणी फोर्थ फ्रॉम लेफ्ट हँड आहे त्याच्या सेवन्थ टू द राईट. मग कसं, आता फोर्थ टू द लेफ्ट, फोर्थ टू द लेफ्ट कोण आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, हा फोर्थ टू द लेफ्ट म्हणजे लेफ्ट साइडनं जे काही सेकंड टर्म आहे त्याच्यापासून सुरू करायचं. विचारलं काय क्वेश्चन, मग फोर्थ फ्रॉम लेफ्ट हँड त्याच्या सेवन्थ टू द राईट, मग त्याच्या सेवन्थ टू द राईट, मग बघा आता हा थर्ड थ्री जो आहे हा फोर्थ टू द लेफ्ट आहे, मग त्याच्या सेवन्थ टू द राईट, मग बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ, सो ही झाली आपला आन्सर. सो दिस इज आन्सर. ठीक आहे, 4 हे जे काही ऑप्शन नंबर थर्ड आहे त्याचं जे काही आन्सर आहे हे 4 असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल, ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर. ओके, दॅट इज 4. सो ही झाली बेसिक जे काही टर्म आहे ती. आता ह्याला डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचं, तुम्हाला आता सांगितलेलं आहे की, आता तुम्हाला सांगितलंय की जर डिफरंट एंटिटी असतील तर ह्या दोघांना ऍडिशन, तुम्हाला आता सांगितलं कसं ऍडिशन करायचं. इथं विचारले सेवन्थ आणि इथं विचारले फोर्थ, या दोघांना ऍड करायचं. मग काय झालं, 7 आणि 4 11, 11 झालं. इथं मग बघायचं लेफ्ट राईट काय आहे, राईट अँड लेफ्ट म्हणजे डिफरंट आहेत, डायरेक्शन हे डिफरंट आहेत. मग काय करायचं, ऍडिशन करायचं, डायरेक्शन डिफरंट असल्यामुळे ते ऑलरेडी केले आपण 11. मग आता हे 11 राईट कोण घ्यायचं का लेफ्ट कोण, तुम्हाला सांगितलं जी काही सेकंड वाली टर्म आहे, सेकंड वाली टर्म तिथून घ्यायचं. मग सेकंड वाली टर्म काय ही आहे, सेकंड वाली टर्म काय ही आहे, लेफ्ट वाली, लेफ्ट कोण 11वा नंबर घ्यायचा. बघा कोणता लेफ्ट कोण 11वा नंबर, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 4 11. ठीक आहे, आय होप समजलं तुम्हाला. जो काही ऑप्शन आहे तेच येणार तुम्हाला. हे आता तुम्हाला त्याचं ट्रिक पण सांगितलं, हे प्रॅक्टिकल. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर हे आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, नाही आवडलं जर डाऊट असेल तर कळवा, म्हणजे परत आपण याच्यावरती सांगू. ओके, आता बघा नेक्स्ट आहे, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन याच्यावर घेतलेले तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, हा काय म्हणले बघा, इफ ऑल द प्राईम नंबर्स आर ड्रॉप्ड फ्रॉम द गिव्हन सिरीज, म्हणजे जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत हे काढून टाकले या सिरीज मधून, इफ म्हणल्या, मग काय, देन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विल बी 15th फ्रॉम लेफ्ट हँड, म्हणजे 15वा लेफ्ट कडून 15वा कोणता आहे बाबा. मग तुम्ही म्हणसाल सर प्राईम नंबर पहिल्यांदा काढायचं मग 15वा उठवायचा, तसं नाही करायचं, सॉल्व्ह करत करतच 15वा केलं जायचं. बघा सॉल्व्ह कसं करायचं याला, मग 15वा लेफ्ट साईडनं म्हटलं. मग बघा हे पहिला, हे दुसरा, हे तिसरा, हे 3 काढून घेतलं, 3 झाले, हे 4, हे 5, हे 6, हे काढलं, हे 7, हे 8, हे 9, हे 10, हे 11वा 12वा 13वा 14वा 15वा, यल हा 15वा आहे. सो आपला ऑप्शन नंबर 1 जो काही यल आहे हा आपला आन्सर आहे. मध्ये जे काही प्राईम नंबर्स आहेत 3 आणि 2 हे काढून टाकलं, उरलेले जे काही आहेत ते घेतलं आपण. समजलं तुम्हाला, सोपं आहे ना. ठीक आहे, सो हे आहे डायरेक्शन सेन्स, हे तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून घ्या, तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण घेऊ. ठीक आहे, दिस इज होमवर्क. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे घेऊ. ठीक आहे, हा तर काय, सिलॉग 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 सिलॉग, डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन आणि जे काही क्वेश्चनची लेवल आहे दिवसेंदिवस तुम्हाला दिसून येत असेल. तर बघा काय म्हणताय, आता ओनली फ्यूचे आहेत, ओनली फ्यू रेड इज पिंक. आता ओनली फ्यू रेड इज पिंक, ओनली फ्यू रेड इज पिंक. ठीक आहे, असं घेतलं म्हणजे थोडेसे जे काही रेड आहेत हे पिंक आहे. हा नेक्स्ट आहे नो येल्लो इज ग्रीन. आता येल्लो आणि ग्रीन याच्यामध्ये आहे का नाही, सोडून द्यायचं, नेक्स्ट कुठतरी असते. हा सम येलो इज पिंक. आता जो काही सम येलो आहे म्हणजे थोडेफार येलो हे पिंक आहेत म्हटलं. ठीक आहे, असू द्या. मग आता ही सेकंड वाली कंडिशन, नो येलो इज ग्रीन. आता जो काही हा येलो आहे हा ग्रीन नाही, म्हणून हे आपण यायचं घेतलं. ठीक आहे, संपला विषय, कन्क्लुजन. आता कन्क्लुजनवर यायचं. काय म्हणलंय, पहिली सम रेड आर नॉट येलो इज अ पॉसिबिलिटी. सम रेड आर नॉट येलो इज अ पॉसिबिलिटी, म्हणजे थोडेसे जे रेड आहेत हे येलो होऊ शकत नाही. ही पॉसिबिलिटी होऊ शकते का, तर नाही, कारण रेड आणि ग्रीन मध्ये काहीच असं नोच रिलेशन नाही. सो सगळेच रेड हे ग्रीन मध्ये जाऊ शकतात, काहीच त्याच्याबद्दल हे नाही, तुझ्या भाव नाही. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. बघायचं इथं डायरेक्ट प्रॅक्टिकल बघायचं की बाबा जी हे जाऊ शकतो का इकडं, तर नाही, म्हणजे जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पॉसिबिलिटी विचारलं तर हे सांगतोय तुम्हाला, जर डायरेक्ट विचारलं असतं तर मग नसलं असतं. ठीक आहे,
झालं, पहिली कंडिशन रॉंग झाली. कशी झाली समजलं तुम्हाला? हा, नेक्स्ट बघा, ऑल ग्रीन कॅन बी पिंक. सगळे जे ग्रीन आहेत ते पिंक होऊ शकतात का? होऊ शकतात, कारण पिंक आणि ग्रीन मध्ये काहीच असं नोच नाही, म्हणून ते होऊ शकतात. तर हे ऑप्शन नंबर 2 इज राईट. आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं की ऑल पिंक कॅन बी ग्रीन, होऊ शकतात का? तर नाही, ऑब्व्हियसली नाही, कारण इथं थोडेसे जे पिंक आहेत हे वाले, हे येलो मध्ये आहे. मग हे जे आहेत थोडेफार हे ग्रीन मध्ये जाऊ शकत नाही, म्हणून ते ऑप्शन रॉंग होणार, उलट जर विचारलं तर. सो आपला आन्सर काय? ओनली कन्क्लुजन 2 इज फॉलो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ऑल मिल्क इज चीज. ऑल मिल्क इज चीज. ठीक आहे, ओनली फ्यू कर्ड इज मिल्क. ओनली फ्यू कर्ड इज मिल्क. तुम्हाला ह्याचा मतलब भी सांगतो. ओनली फ्यू, ओनली फ्यू कर्ड आहे ना, सॉरी चीज. ठीक आहे, सॉरी. ऑल मिल्क इज चीज. ऑल मिल्क इज चीज. ठीक आहे, चीज. चीज आणि कर्ड हे वेगळे शब्द आहेत म्हणून ठीक आहे, वेगळे घेतला. नेक्स्ट आहे ओनली फ्यू कर्ड इज मिल्क. आता ओनली फ्यू कर्ड इज मिल्क म्हणजे ओनली थोडेसेच जे काही कर्ड आहे हे मिल्क आहेत. ओनली फ्यू म्हणलंय. ठीक आहे, हे घेतलं आपण. नेक्स्ट आहे नो कर्ड इज बटर. नो कर्ड इज बटर. नो कर्ड इज बटर, हे असं घेतलं. आता बघा, हा, आता बघा काय म्हटलंय, सम कर्ड इज चीज इज अ पॉसिबिलिटी. सम कर्ड इज चीज इज अ पॉसिबिलिटी. सम कर्ड इज अ चीज इज अ पॉसिबिलिटी. सम कर्ड इज चीज इज अ पॉसिबिलिटी. काय आन्सर, काय आन्सर असू शकते? तुम्ही म्हणतात सर हे बरोबर आहे, कारण इथं डायरेक्ट दिसतंय सम कर्ड इज अ चीज इज अ पॉसिबिलिटी. हे डायरेक्ट दिसतंय. ओके, तुमचं म्हणणं बरोबर आहे की ते डायरेक्ट दिसतंय म्हणून बरोबर असू शकते. पण अशा कंडिशन मध्ये काय असतं माहितीये का, एकतर तुम्हाला त्याने विचारले पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे होऊ शकतं का. आता ऑलरेडी ती गोष्ट आहे, मग त्याच्यात तुम्ही पॉसिबिलिटी विचारताय, म्हणजे याचा मतलब असं काय काय होणार माहितीये का, समजा तुमचं लग्न झालंय. तुमचं लग्न झालंय ऑलरेडी, तुमच्या घरच्यांना माहितीये. मग परत तेच प्रश्न तुम्हाला विचारतात की तुझं आणि तुझ्या बायकोचं लग्न होऊ शकतं का. हा काय प्रश्न झाला, बरोबर ना. म्हणजे ऑलरेडी तुमचं लग्न झालेलं आहे, माहिती आहे, म्हणजे इथं ऑलरेडी आहे, दिसत आहे तुम्हाला. सम चीज जे काही कर्ड आहेत, सम चीज जे काही कर्ड आहे ते ऑलरेडी दिसत आहेत. परत त्याच्यावर पॉसिबिलिटी विचारते, म्हणजे हा मूर्खपणा झाला नाही का, असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे तुमचं ऑलरेडी लग्न झालंय, तुमच्या घरच्यांना माहितीये, तरी तुमचे घरचे विचारतायत की तुझं आणि तिचं लग्न होऊ शकतं का. हा काय प्रश्न झाला, बरोबर ना. म्हणून अशा ऑलरेडी जी कंडिशन्स आहेत, ऑलरेडी जे डायरेक्टली शब्दाकडे लक्ष द्या, ऑलरेडी डायरेक्टली ज्या दिलेल्या आहेत कंडिशन, त्याच्यावर जर पॉसिबिलिटी विचारलं असेल तर ती कंडिशन रॉंग असते. आपल्यासोबत लावून बघायचं, माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी, तरी घरचे मला विचारतायत की तुझं लग्न होऊ शकतं का. हा काय प्रश्न झाला, बरोबर ना. म्हणून ही कंडिशन रॉंग. नेक्स्ट बघा, समजलं तुम्हाला? हे सोपं आहे, समजलं तुम्हाला? नेक्स्ट आहे सम चीज इज नॉट बटर. सम चीज इज नॉट बटर. सम चीज इज नॉट बटर. बरोबर आहे, सम चीज इज नॉट बटर, कारण ऑल कर्ड जे नो कर्ड इज बटर म्हणले, म्हणजेच नो कर्ड बटर म्हणजे जेवढे काही कर्ड असतील तेवढे बटर मध्ये जाणार नाहीत. मग हे जे काही थोडेफार चीज आहेत, याच्यामध्ये चीज मध्ये पण आहेत कर्ड, म्हणजे काही थोडेफार चीज आहे हे बटर होऊ शकत नाहीत, म्हणून हे बरोबर आहे. सो याचं पण ऑप्शन नंबर 2. समजलं हे तुम्हाला? नेक्स्ट आहे नो मँगो इज ऍपल. तुम्हाला समजलं का हे सांगा, आणि कसं वाटलं हे पण सांगा. नो मँगो इज ऍपल. ऑल ऍपल आर ग्रेप्स. सगळे जे ऍपल्स आहेत हे ग्रेप्स आहेत. ओनली फ्यू ग्रेप्स इज पाइनएपल. ओनली फ्यू ग्रेप्स इज पाइनएपल. ही कंडिशन अशी. आता बघा, नो मँगो इज पाइनएपल. आता नो मँगो इज पाइनएपल, आता कोणताच मँगो हा पाइनएपल होऊ शकत नाही म्हणते ते. होऊ शकत नाही का, पॉसिबिलिटी विचारलंय, पॉसिबिलिटी विचारलंय, म्हणून कोणताच मँगो हा पाइनएपल होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आता ही कंडिशन तुमच्या लग्नासोबत सांगतो. आता इथं दिसत नाही तुम्हाला, म्हणजे पिन आणि यांचं कंडिशन काहीच दिसत नाही, त्यांच्यामध्ये काहीच असं नोच रिलेशन नाही.
मग नो मँगो इज अ पाइनॅपल. आता कोणताच मँगो पाइनॅपल होऊ शकत नाही का, असं त्यानं म्हटलंय, पॉसिबिलिटी विचारले तर होऊ शकतो का, नाही का म्हणतोय तू, होऊ शकतो का ना, कारण ह्या याच्यामध्ये नोची कंडिशन काहीच नाही. याचा मतलब तुम्हाला जर प्रॅक्टिकल सांगायचं म्हणलं, तुमचं लग्न झालेलं नाही आणि तुमच्या घरच्यांनी म्हणलं की ही मुलगी आहे, याच्यासोबत तुझं लग्न होऊ शकतं का, तुझं लग्न होऊ शकत नाही का, नाही होऊ शकत असं तुम्ही म्हणणार ना, त्याला का नाही होऊ शकत, आधीच लग्न नाही झालं, मग तुम्ही ह्या मुलीला नको त्या मुलीला नको असं कसं म्हणू शकता. म्हणून जर नोची पॉसिबिलिटी असेल आणि त्यांच्यामध्ये काहीच असं रिलेशन नोच नसेल, तर ती जी पॉसिबिलिटी आहे ही रॉंग असणार. शब्दाकडे लक्ष द्या. नेक्स्ट आहे सम पाइनॅपल आर मँगो. हे जर पॉसिबिलिटीनं विचारलं असतं सम पाइनॅपल आर मँगो, तर ते बरोबर असलं असतं. इथं विचारलं डायरेक्टली सम पाइनॅपल आर मँगो, म्हणजे थोडेफार पाइनॅपल जे आहेत ते मँगो आहेत का, नाहीत. आहेत का, नाहीत. होऊ शकतात का, होऊ शकतात. आहेत का, नाहीत. हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे दोन्ही रॉंग झालं. मग याचा आन्सर तुम्ही पटमन करचाल, नीदर वन नॉर टू असं करचाल तुम्ही. मग तुम्ही म्हणसाल बरोबर आहे, मी 35 पैकी 35 सोडवलो, मी टॉपर आहे असा तसा, आणि तुम्ही म्हणसाल माझं एक कुठंतरी चुकलं, असं कसं IBPS न घोळ केला, नॉर्मलायझेशन केला. तर IBPS काही करत नसतं. आपलं जे काही नीदर नॉर आहे हे आन्सर बरोबर आहे, पण ऍक्च्युअल आन्सर काय याचं, इदर वन ऑर टू. तुम्हाला इदर ऑर ची कंडिशन सांगितलेली आहे की नो मँगो इज पाइनॅपल आणि सम पाइनॅपल आर मँगो, म्हणजे दोन एंटिटी सेम आहेत. इथं मँगो इथं पाइनॅपल, इथं पाइनॅपल इथं मँगो, दोन एंटिटी सेम आहेत आणि दोन्ही रॉंग आहेत. मग याचा आन्सर काय असणार आहे, इदर वन ऑर टू. सॉल्व. सो दिस इज अवर लास्ट क्वेश्चन ऑफ पझल. ठीक आहे, दिस इज, एकच मिनिट सॉरी, हे शेवटचं जे होतं हे होतं हे शेवटचं आपलं जे काही क्वेश्चन आहे हे होतं सिलॉगचा. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल, याच्यातून तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.